काय झालं? का रडते? का रडते? नमस्कार, कसे आहात? तुम्हाला माहिती आहे ना, आता तारू 6 महिन्याची झाली आहे आणि आता तिच्या सॉलिड फूडची सुरुवात झाली आहे. म्हणून मी तिच्यासाठी एक हाय चेअर मागवली आहे. पण त्याच्या आधी तारू जेव्हापासून झाली आहे ना, तेव्हापासून फक्त मी तिला ब्रेस्ट फीडिंग केलेलं आहे. या 6 महिन्यात तिला मी फॉर्म्युला मिल्क, पाणी किंवा बाहेरचं काहीही दिलेलं नाही. बाळगुट्टी किंवा अशा कोणत्याही गोष्टी दिलेल्या नाही आहे. फक्त आणि फक्त ब्रेस्ट फीडिंग केलेलं आहे. आणि आता तिची सॉलिड फूडची सुरुवात होतेच आहे, तर म्हटलं तिच्यासाठी आपण छान हाय चेअर मागूया. म्हणून वाटलं मी तिच्यासाठी एक कम्फर्टेबल आणि सेफ जागा असावी, जिथे ती आरामात बसून ती जेवेल, म्हणून तिला मी हाय चेअर मागवली. जेव्हा आम्ही आधीच्या घरी राहत होतो ना, तर ते घर छोटं होतं, त्यामुळे मी चिकूसाठी नव्हती मागवलेली. म्हटलं जेव्हा मला मुलगी होईल ना, नेक्स्ट जेव्हा बेबी होईल तेव्हा मी घेईल म्हणून. तर ही जी चेअर आहे ना बाउन्सर, ज्यावर आता तारू सध्या बसली आहे ब्ल्यू कलरची, त्याबद्दल बऱ्याच कमेंट्स येतात शॉर्ट व्हिडिओजमध्ये. ती चेअर कुठून घेतली आहे, कितीला घेतली आहे, लिंक वगैरे. तर ती चेअर मी लोकल शॉपमधूनच घेतली होती. त्याला काय म्हणतात, बाउन्सर चेअर म्हणतात, रॉकिंग चेअर म्हणतात. तर ती 3,000ला घेतली होती आणि ती चिकूची आहे. त्याने बरेच वर्ष ती वापरली. 3 महिने ते 11 महिने असं काहीतरी यूज आहे त्याचा. तर ती तशीच मी सांभाळून ठेवली होती स्टोरेज बॉक्समध्ये. तर आता ती मी वापरायला काढली आहे आणि त्याचा आता वापर पण छान होतो आहे. जेव्हा मला स्वयंपाक वगैरे करायचा असतो ना, तेव्हा मी तारूला त्याच्यावरच बसवते किचनच्या इथे आणि स्वयंपाक करते तिच्याशी गप्पा मारत. तर तिचा सध्या तरी खूप वापर होतो आहे. आणि आज मी हाय चेअर मागवली होती, त्याला 2 दिवस झाले आहेत. तर ते आलं आहे. मला ब्लॉग करायचा होता म्हणून मी ओपन करून सुद्धा बघितलं नव्हतं. तर म्हटलं चला आज आपण ओपन करूया. आता तिची 6 महिने तर पूर्ण झालेत. आता एक दिवस तिचं अन्नप्राशन पण करायचं आहे. हा व्हिडिओ थोडा मी लेट पोस्ट करते, जसा मला वेळ मिळेल ना तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याला फक्त ब्रेस्ट फीडिंगवरती पोट भरत नाही, त्यामुळे त्याला आता आपल्याला लिक्विडमध्ये हलकं वगैरे पातळ पदार्थ आपल्याला द्यायचं आहे, जसं की डाळीचं पाणी, तांदळाचं पाणी, फ्रूट ज्यूस. सध्या तरी मला डॉक्टरने तेच सांगितले द्यायला. त्यानंतर मग हळूहळू जे आहे ते मग सॉलिड फूड म्हणजे डाळ वगैरे आपण धुवून सुकवून मिक्सरला वाटून मग त्याचं सॅरलॅक्स आपण घरी बनवतो ना, ते वाला द्यायचं आहे. आता सध्या तरी डॉक्टर बोलले तिला साखर आणि मीठ द्यायचं नाही आहे. आता माहिती आहे हे सगळे पॅरेंट्स, आजकालचे जे काही नवीन पॅरेंट्स आहेत ते सगळे असं करतात आहे. तर त्याच्यामागे पण काही रिझन असेल. डॉक्टर स्वतःच सांगतात की 2 वर्ष तरी साखर आणि मीठ देऊ नका म्हणून. तर बघू आता. चिकूच्या वेळेस तर मी वर्षभरच तेच केलं होतं, त्यानंतर मी त्याला दिलं होतं. आणि लहान बाळाला ना चवसुद्धा नसते, त्यांना चव वगैरे टेस्ट काही कळत नाही, त्यामुळे आपण फक्त फ्रूट ज्यूस किंवा डाळीचं पाणी वगैरे देऊ शकतो. तर सध्या तर तेच देते मी. पुढे जेव्हा हळूहळू मी तिच्यासाठी नवीन नवीन पदार्थ देत जाईल ना, तेव्हा मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करत जाईल. आणि हो, आता अजून एक माझं काम वाढलेलं आहे, तिला खाऊ घालायचं. तर चला आपण अजून काही मी तुमच्यासोबत शेअर करते. जे मला कमेंट्स येतात त्यांना मी रिप्लाय देते. आता सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्सच येतात मला. तर अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत पण शेअर करायची आहे, तर आपण त्याबद्दल बोलूया. त्याच्या आधी मी फक्त आज आहे ना डाळ भात बनवला आहे. मला खूप जास्त कंटाळा येत होता, म्हणून मी फक्त आज डाळ भात आणि लोणचं आणि पापड बस एवढंच बनवलं आहे. खूप वेळानं मला खूप कमेंट्स येतात की ताई तुम्ही गावी गेला होतात तर तुम्ही लॉंग व्हिडिओ का नाही केला, तुम्ही तुमच्या घरच्यांना व्हिडिओमध्ये का नाही दाखवला, हे प्रश्न मला प्रेमाने खूप विचारतात. म्हणून म्हटलं चला आपण मी कमेंट्सला तर रिप्लाय देतेच. हा ब्लॉग थोडासा मला बोरिंग वाटतो, तर म्हटलं चला बोलूया. खरं सांगायचं तर ब्लॉगिंग म्हणजे आपल्या आयुष्यातलं सगळंच कॅमेरावर दाखवणं म्हणजे ते ब्लॉगिंग असं मला तरी वाटत नाही. माझ्यासाठी व्लॉगिंग म्हणजे
माझ्या दिवसातले काही सुंदर क्षण असतील, काही आठवणी असतील, काही अनुभव, काही मी नवीन ट्राय करत असेल, रेसिपी असतील, मी काही शॉपिंग केली असेल तर ते तुमच्यासोबत मी शेअर करते. मी जेव्हा पण एखादा ब्लॉग शूट करायला सुरुवात करते ना, तेव्हा मी आधीच ठरवते की मला या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. मग त्या गोष्टी मी मनापासून शूट करते आणि तुमच्यासोबत शेअर करते. याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की व्हिडिओमध्ये जे दिसतं आहे ते खोटं आहे. ते सगळं खरंच असतं. फक्त प्रत्येकाच्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या आपण स्वतःपुरत्याच ठेवतो आणि मला तेच योग्य वाटतं. खूप जण मला विचारतात, ताई तुझी सासूबाई दिसत नाही, तुझी सासू कुठे राहते, तुम्ही कुठे राहता, तुमचे माहेरचे कुठे असतात, तुमचं लग्न कसं झालं, अशा बऱ्याच कमेंट विचारतात आणि त्या सगळ्या प्रेमाने विचारतात. तर पहिली गोष्ट, माझे माहेरचे माझ्याजवळच राहतात, 1 तासभराच्या अंतरावरच राहतात. मी त्यांच्याकडे जाते, ते माझ्याकडे येतात. पण अजूनही मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. मी आजीच्या वेळेस गावी गेली होती, तेव्हा पण मला व्लॉग वगैरे केला असता तरी चाललं असतं. पण तेव्हाही मी गावी गेली होती, तर तेव्हाही मी तुम्हाला कोणालाच दाखवलं नाही. आणि राहिलं मी माहेरच्यांना, आपण एखाद्या वेळेस ना फोर्स करू शकतो आपल्या आईला, आपल्या बाबांना की तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये या ना प्लीज, तुम्हाला दाखवायचं आहे मला. तर आपण त्यांना फोर्स केलं ना तर ते येतील पण आपल्यासाठी. तर मी माझ्या अजून माहेरच्यांना मी कोणालाच नाही दाखवलं, तर मी माझ्या सासूला कसं दाखवेल बरं. त्याही माझा व्हिडिओ बघतात. माझे संदीपचा भाऊ, त्याची बहीण, वहिनी, आजूबाजूचे, शेजारचे सगळे व्हिडिओ बघतात. त्यामुळे माझे माहेरचे असो किंवा सासरचे असो किंवा तुम्ही, ज्यांना मी आजपर्यंत प्रत्यक्षात भेटली नाही आहे, मला तुम्हा सगळ्यांना व्हिडिओमध्ये जे दाखवायचं असतं तेवढंच मी तुम्हाला दाखवते. मग ते व्लॉग असो, रील असो, मला जे वाटतं की हे तुम्हाला शेअर करावं तेवढंच मी तुमच्यासोबत मनापासून शेअर करते. आणखीन एक गोष्ट म्हणजे आमची दोघांची सवय थोडी वेगळी आहे. आम्ही दोघंही खूप पर्सनल आहोत. प्रत्येक गोष्ट लगेच सगळ्यांना सांगायची किंवा शेअर करायची अशी सवय नाही आहे आम्हाला. आमच्या आयुष्यात काही नवीन घडलं असेल, एखादी मोठी गोष्ट असेल, काही प्लॅन असतील, काही इन्व्हेस्टमेंट असेल, काही प्रॉपर्टी असेल, कुठे बाहेर जायचं असेल फिरायला, अशा बऱ्याच गोष्टी आम्ही आधी आमच्यापुरताच ठेवतो. एखादी गोष्ट पूर्ण झाली, सगळं व्यवस्थित झालं की मगच ते आम्ही शेअर करतो. आणि खरं सांगायचं तर ही सवय फक्त सोशल मीडियापुरतीच नाही आहे. मी माझ्या आईशी सगळ्या गोष्टी बोलते, पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त आमच्या दोघांमध्येच असतात. प्रत्येक नात्याला ना एक स्वतःची अशी प्रायव्हसी असते ना, आणि मला वाटतं ती असायलाच हवी. मग ज्या गोष्टी मी माझ्या अगदी जवळच्या लोकांसोबतही शेअर करत नाही, त्या सोशल मीडियावर मी कसं शेअर करणार. चला मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. आता हे माझे सासरचे आणि माहेरचे पण बघतील. जेव्हा आम्ही हे घर घेतलं होतं ना, तेव्हा आम्ही घराची पूजा ठेवली होती. आणि खरं सांगायचं तर पूजेच्या फक्त 2 दिवसाआधी मी माझ्या माहेरच्यांना सांगितलं होतं आणि संदीपने त्यांच्या घरच्यांना की आपण या दिवशी पूजा ठेवली आहे, आम्ही घर घेतलं आहे. ते सुद्धा आम्ही कधीच कोणाला सांगितलं नव्हतं, कारण आमची सवयच तशी आहे, एखादी गोष्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही ती आमच्यापुरतीच ठेवतो. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावर सांगितल्या जातात, तर काही गोष्टी फक्त आमच्या दोघांपुरत्याच असतात. आता मी व्लॉगिंग करते, रील टाकते, त्यामुळे काही गोष्टी साहजिकच तुम्हाला त्या दिसतात, कारण माझं कामच आहे ते. आता मी माझा दिवस कसा जातो, माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते, त्यामुळे घरातल्या काही गोष्टी पब्लिक होतात. पण तरीही मी काय शेअर करायचं आणि काय नाही याचा नेहमी विचार करते. आणखीन एक गोष्ट म्हणजे मी व्लॉग किंवा रील अपलोड करायच्या आधी संदीपला सांगते की मी असं शूट केलं आहे, मी हे आज अपलोड करणार आहे, तर तू बघ. किंवा अपलोड केल्यानंतर मी तू बघितलं का त्याला बऱ्याचदा विचारते. अपलोड करण्याआधी मी त्याला नेहमीच विचारते, कारण फक्त माझं नाही तर आमचं आयुष्य आहे, आपल्या घरातल्या गोष्टी हजारो लोकांपर्यंत पोचतात. त्यामुळे मी जे काही तुमच्यासोबत शेअर करते हे त्याला माहिती असणं महत्त्वाचं वाटतं. काही गोष्टी योग्य वेळ आल्यावर सांगितल्या जातात, तर काही गोष्टी फक्त आमच्या दोघांपुरत्याच आम्ही ठेवतो. प्रत्येक घरात आनंद असतो, प्रेम असतो, मतभेद असतात, हे अगदी नॉर्मल आहे. पण ते सगळं कॅमेऱ्यावर आणणं
आज आमच्यासोबत हे झालं, माझ्या आईसोबत माझं असं नातं आहे, माझ्या सासूसोबत माझं असं रिलेशन आहे, आमच्या नवरा बायकोची नोकझोक, असे वैयक्तिकरित्या जे असतात ना व्लॉग्स, मला तरी नाही आवडत हे असे चटरपटर व्लॉग करायला. मला माहिती आहे असे व्हिडिओ खूप चालतात, लोकांनाही पाहायला खूप आवडतं. आता माझ्या डिलिव्हरीच्या वेळीही मी हॉस्पिटलमध्ये व्लॉग नव्हता केला. असे व्हिडिओजला खूप व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर वाढतात, त्यातून चांगली अर्निंगसुद्धा होते. पण प्रत्येक गोष्ट फक्त व्ह्यूज आणि अर्निंगसाठी शेअर करावी असं मला तरी योग्य वाटत नाही. काही आठवणी अशा असतात ज्या फक्त आपल्याला कुटुंबासाठी खास असतात. त्या आठवणी जगण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून एवढाच प्रयत्न करते की तुम्ही तो पाहताना तुम्हाला छान वाटावं, पॉझिटिव्ह वाटावं, दिवसभराच्या धावपळीत काही मिनिट तुम्हाला रिलॅक्स वाटेल. बाकी माझं आयुष्य अगदी तुमच्यासारखंच आहे. आनंदाचे क्षण आहे, छोट्या मोठ्या अडचणी, मतभेद, पण त्या गोष्टी आमच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यासमोर आणणं, माझे व्हिडिओज असो किंवा दुसऱ्यांचे असो, रील आणि रिअल आयुष्यात खूप फरक असतं. रीलमध्ये आपल्या आयुष्यातले काही सुंदर क्षण असतील, काही आठवणी असतील, त्या आपण शेअर करतो, ठरवून शेअर करतो. पण रिअल आयुष्य त्यापेक्षा पण सुंदर आहे. त्यात आनंद आहे, अडचणी आहेत, चांगले वाईट सगळे अनुभव आहे, फॅमिली आहे. तर अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिली आहेत. तर तारोने माझं मंगळसूत्र तोडलं होतं. तिला जेव्हा पण मी फीड करते ना, ती नेहमी माझं मंगळसूत्र पकडायची आणि तिने शेवटी तोडलंच ते. त्यामुळे ते मी चेंज केलं. मला रोजच्या वापरात येणं असं डायमंड किंवा गोल्डचं मंगळसूत्र आवडतं घालायला. आर्टिफिशियलपेक्षा ते तरी छान दिसतं, कारण असं पण आपलं सोनं तसंच पडून राहतं. काही फंक्शन वगैरे असेल तेव्हाच आपण यूज करतो. बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आज मी जे काही तुमच्यासोबत शेअर केलं ते तुम्हाला कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. आणि हो, तारूची हाय चेअरची लिंकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ताराचा अन्नप्राशनचा ब्लॉगसुद्धा मी शूट करून ठेवलेला आहे. तर तोही बघू, आता मला जसा वेळ मिळेल तसा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मला जांभूळ खूप आवडतं.